अच्छा, या तिसऱ्या दिवसातील अंतिम सामना आपण पाहणार आहोत. पोकळ्याची वाडी आणि त्यांचा अगेन्स्ट केळीचा पाडा अशी लढत आपण पाहणार आहोत. 2 दिवसांमध्ये आपण दोन टीम्सला सुपर 10 मध्ये क्वालिफाय होताना पाहिलं. उकळवाडी तसेच आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये अवकलवाडी फर्स्ट डे, त्यानंतर कालचा दिवस साखरपाडा आणि आजचा दिवस आता कोण गाजवेल या प्रश्नाचं उत्तर. आणि धोनीने एक चांगली माहिती माझ्यापर्यंत पोहोचवली की फर्स्ट डे ज्या टीमने ग्रीन जर्सी परिधान केली होती ती टीम क्वालिफाय झाली. कालच्या दिवसामध्ये देखील एक्झॅक्ट सेम झालं आणि आजच्या दिवसामध्ये देखील बघा अंतिम सामना सुरू आहे आणि ग्रीन जर्सी परिधान करून टीम केळीचा पाडा संघ खेळतोय. आज काय घडेल? आज पिंक ग्रीन वरती भारी पडेल का? बट पगलास बॉल स्विच हिट, चांगला फटका, इनफिल्डला क्लिअर केलं, बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर धावतात, फिल्डिंग चांगली आणि तोपर्यंत कंप्लीट केला जातील या 2 धावा. चेक करतायत अंपायर सावंत सर, सांगतात वन शॉट. येस, वन शॉट म्हणजे 2 धाव्यांची मेहनत मिळेल फक्त एक एक धाव फलकावरती. गणेश डिंगोरे देखील मंचावरती बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. स्विचिटचा फटका गणेश देखील भरपूर चांगल्या पद्धतीने खेळतो. पॅनवरती चेंडू टाकायचा होता, आता दिशा करा. अतिरिक्त रनप्रमाणे ते मिळेल धावफलकात 2 वरती, 2 ऑन द बोर्ड. 2 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल, आता स्टेप आउट झाला बॅटर, तितका कॉन्फिडन्स स्ट्रोक नाहीये. फिल्डर येतात इनफिल्डमध्ये, बॉल फील्ड करतात, तोपर्यंत मिळेल एक सिंगल. शेवटचा सामना आजच्या या तिसऱ्या दिवसामधला आपण पाहत आहोत. क्वालिफायर मॅच, जो जिंकेल तो थेट सुपर 10 मध्ये आणि जो हरेल त्याच्यासाठी घरचं तिकीट. आणि हेच वैशिष्ट्य राखलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. मोस्ट ऑफ टुर्नामेंट्स आपण पाहतो लीग फॉर्मॅट जर सोडून दिला तर नॉकआउट मॅचेस आपण पाहत असतो. आणि यावेळेस यष्टांचा वेध, स्टम्प्सला टूरला पाठवलं आणि बॅटरला देखील डगआउटच्या दिशेने पाठवलं. धक्का लागला पकला, बॅटर बाद झालाय. योगेश सफलता मिळाली मागील चेंडूवरती. त्यानंतर हा फुल टॉस येतो, स्विंग केला ऑन साइडला डीप मध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन, बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा बॉल जातोय. चौकार. रिव्ह्यू अंपायर रिव्ह्यू का? अंपायर रिव्ह्यू आहे, बॅटिंग टीम रिव्ह्यू चेक केलं जाईल, पाकलं जाईल. चला तिसरे पंच, थर्ड अंपायर. तलवाडा गावचे सरपंच सन्माननीय अंकुशजी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अंकुश बरतड सामानच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे. जे विद्यमान सरपंच आहे तलवाडा गावचे, साहेबांनी सांगितलं की चौकारांचे हॅट्रिक जर
इथे कंप्लीट करतो नितेश, तर त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज साहेबांच्या वतीनं दिलं जाईल. बॅट साठवलं लागले, रनआउटची शक्यता होणार नाहीये. बघा रनआउट घ्यायचं तर बॉलर करण बॉल हातामध्ये पकडायचा, तुम्ही हाताने बेल्स पाडाल तर रनआउटची विकेट कशी मिळेल. बॉल कलेक्टच नाही केला तर त्यात नंतर तिसऱ्या पंचांची मागणी तरी कशी होणार. कारण क्लिअरली दिसलं की बॉल हातामध्ये नव्हताच. दॅट्स बाय बॅटर सेफ. नितेश क्रमांक 3 वरती आले, एक बाउंड्री देखील त्यांचा बॅटमधनं आली. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकामधला. मिस्टामिंग बॉल हवेमध्ये आहे, बट त्या रिजममध्ये इनफिल्डमध्ये कोणताही फिल्डर नाहीये आणि लॉंग ऑन वरनं फिल्डर येतात. बॉल फील्ड केला जाईल तोपर्यंत जर आपण बघायला मिळेल सिंगल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. पहिल्या षटकाचा ग्रेस धावफलक आहे 9 आणि धक्का आतापर्यंत लागला 1 आणि रिमेनिंग 3 ओव्हरचा खेळ बाकी या पहिल्या सत्रामध्ये. 3 ओव्हरचा खेळ आणखीन बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. भगवान दरोडा या सेकंड ओव्हरमध्ये आणि जर पाहिलं तर बॉल ते फिरवतात, फिरकी पट्टू आहेत आणि फिंगर स्पिनर आपण म्हणूया. आणि आतापर्यंत भगवान यांची बॉलिंग जर आपण पाहिली तर चांगलीच बॉलिंग त्यांनी आज दिवसभरामध्ये केलेली आहे आणि या मॅचमध्ये देखील तशाच काही अपेक्षा त्यांच्याकडनं नक्कीच असतील. अशोक स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. फर्स्ट ओव्हरमध्ये 9 धावा आल्या. मला वाटतं की या विनिंग सेशनमध्ये 4 ओव्हरची मॅच जर आहे तर कुठे ना कुठे बघा आज दिवसभर जर आपण पाहिलं तर सावंत सरांनी तर मॉर्निंगमध्ये सांगितलं होतं की ऑन ॲव्हरेज 30-40चा बिटवीनच मोस्ट ऑफ मॅचेसमध्ये स्कोर कार्ड पाहायला मिळेल आणि तेच घडलं आज संपूर्ण दिवसभरामध्ये. दरोडा पहिलाच बॉल फारच कमी गतीने हा बॉल आला कारण स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्यात नंतर जर आपण पाहिलं तर स्ट्रोक अगोदर कंप्लीट झाला. अंपायरच्या गोष्टी सांगतात की बॉल रिलीज केल्यानंतर प्लीज अंपायरच्या अगदी समोर येऊ नका कारण जेव्हा अशा प्रकारे तुम्ही समोर येता तेव्हा लेग बिफोर विकेट, कॉट बिहाइंड द विकेट हे निर्णय देणं हे अंपायरसाठी अवघड होतं आणि कदाचित त्या वेळेला तुम्हाला निर्णय मिळणारही नाही आहे. सो दॅट्स वाय बॉल रिलीज केल्यानंतर या गोष्टीकडे थोड्या त्या काळजी द्या. भगवान दरोडा स्क्वेअर कट खेळायचा होता बट बॉल दरम्यान जर आपण पाहिलं एकंदरीत असं वाटलं एकंदरीत जेव्हा बॉल हवेमध्ये गेला की बॉल शॉर्ट थर्डला चालला की काय, बट बॉल जर आपण पाहिलं तर जागेवरतीच थांबला. स्वतः बॉलर येऊन बॉल फील्ड करतात आणि तोपर्यंत मिळेल सिंगल. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढतात. 10 धावा धावफलकावरती. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल. फुल लेंथ बॅटची आतली कडायला लागली आणि विकेट किपर हा बॉल फील्ड करतात. बघा फार कमी गतीने बॉल टाकतायत भगवान दरोडा, बट कंट्रोल आहे आणि हेच तर रागले की तुमच्याकडे गती असली नसली त्यापेक्षा जास्त ही महत्त्वाची गोष्ट राहते की तुमच्याकडे नियंत्रण किती आहे. सटीक लाईन आणि लेंथवरती तुम्ही चेंडू टाकू शकतायत की नाही ते जास्त महत्त्वाचं राहतं. आता देखील फ्लाइट दिली होती बट टेक ऑफ करता आलं नाही. बॅटरला डीप मिड विकेटचे फिल्डर पोहोचलेत. बॉल इथे फील्ड केला आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा दरम्यान ते कंप्लीट करण्यात येतील. 2 धावांच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचल्या 12 धावा धावफलकावरती. 12 ऑन द बोर्ड. हे षटक पूर्णपणे शांत केलं कारण 4 चेंडू आतापर्यंत टाकले. 2 डॉट बॉल आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं एक सिंगल आणि एक डबल आपल्याला पाहायला मिळालं या षटकामध्ये. टोटल 3 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये. इकॉनॉमिकल ओव्हर आणि एक चांगलं षटक. फ्लाइट दिली बट यावेळेस टेक ऑफ केलं बॅटरने. फिल्डर येतात वाईडिश लॉंग ऑनला बट बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. चौकार येतो आहे 4 धावांच्या मदतीने. धावफलक आता जाऊन पोहोचला 16 धावा धावफलकावरती आणि शेवटचा बॉल या सेकंड ओव्हर मधला.
आता देखील फ्लाईट दिलीच होती. सातत्याने रिस्क तर दरोडा इथे घेतात. फिल्डिंग चांगली राखली. बॉल स्टॉप केला. मिळेल सिंगल. खेळ समाप्त. 2 ओव्हरचा केला धावफलक 17 आणि धक्का आतापर्यंत लागला एक टीम केळीचा पाडा आणि रिमेनिंग त्या 2 ओव्हरचा खेळ बाकी आणि पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 8.5 रन पर ओव्हर बनवण्यात आला. 17 धावा फलकावरती. थर्ड ओव्हर अर्जुन दरम्यान आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळेल या तिसऱ्या षटकासाठी. अर्जुन पोकळा दरम्यान या थर्ड ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल फुल टॉस डाऊन द ग्राउंड. फिल्डर येतात त्या रिजन मध्ये आणि अखेरीस जर आपण पाहिलं तर बॉल इथे फील्ड झालाय. तोपर्यंत मिळेल सिंगल. धाव फलकात 18. फुल टॉस होता. फायदा घ्यायला हवा होता बट फायदा घेता आला नाहीये. हेच आपण पाहिलं बहुतांश वेळा या खेळामध्ये की कधी कधी एक चांगल्या बॉलवरती देखील मोठा फटका येतो. तर फुल टॉस बॉल सिंगल डबल अथवा कधी कधी तर विकेट देखील देऊन जातो आणि इथे मिळाली सिंगल. धाव फलकात 18. अर्जुन पोगळा दरम्यान या ओव्हरमध्ये बॉलिंग करतोय पण यावेळेस लॉफ्टेड फटका आहे. फुल राख आहे तिथे. मिस्टेक होणार नाहीये. कॅच पकडली जाईल. अर्जुनला मिळेल सफलता. धक्का लागला हा दुसरा आणि बॅटर दरम्यान इथे बाद झालेत अशोक. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. क्रमांक 4 सीताराम दरम्यान क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्याकरिता येतात. विकेट मिळाली मागील चेंडूवरती अर्जुनला. बॅटचा टोलला लागला. आता फिल्डर येतात. काऊ कॉर्नरचे वेगाने येतात. बॉल फील्ड झाला आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. बघा शांतता आतापर्यंत पाहायला मिळाली या पहिल्या सत्रामध्ये कारण 2 चौकार आलेत बट त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे बाउंड्री नाही आहे आणि हीच महत्वाची गोष्ट राखली. नेक्स्ट बॉल आणि दरम्यान जर आपण इथे पाहिलं हलकीशी अपील देखील इथे झाली बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. अर्जुनने वन्स अगेन इम्प्रेस केलं कारण ज्याप्रमाणे या ओव्हरमध्ये आतापर्यंत बॉलिंग झाली फक्त 2 धावा. विकेट देखील 1 मिळाली आणि 2 चेंडू आणखी बाकी आहेत. आता बॅटर कशासाठी चर्चा करतात. कारण बघा जर बॉल अगदी जर वाईड लाईन कापत असताना आतमधून गेला असेल तर तो वाईट दिला जात नाही आणि ते संपास देखील मला वाटतं की एक्सप्लेन करतात आणि योग्यच निर्णय दिला सावंत सरांनी. रिप्लेमध्ये देखील तेच पाहायला मिळालं. फुल्डर येतात डीपमध्ये मिड विकेटचे. तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी परतले तर रनआउटची इझी संधी इथे स्वीकारली की नाही ते पाहावं लागेल. सॉफ्ट सिग्नल तर आउट आहे पाकलं जाईल. थर्ड अंपायर बॅट हवेमध्ये होती सो दॅट्स बाय बॅटर आउट. धक्का दरम्यान इथे लागला. आता हा तिसरा धक्का लागला. बॅटर नितेश दरम्यान बाद झालेत. मग एकंदरीत जिथे ऍक्सिलरेट करायचं होतं जिथे मोठे फटके खेळायचे होते तिथे विकेट चालले. डॉट बॉल येत आहेत. अडचणी आता वाढत आहेत. बॅटिंग साईडसाठी स्कोर कार्ड जर आपण पाकला 20 धावा धाव फलकावरती आहेत आणि या ओव्हरमध्ये चेंडू आता बाकी आहे शेवटचा 1.
शेवटचा बॉल या ओव्हरमधला आणि थोडं बाहेर टाकलं आणि ते अंपायर सांगतात की वाईट बॉल आहे. बॅटरीच्या रीच पासून बॉलला दूर ठेवायचं होतं बट फारच बाहेर हा बॉल टाकला. अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल आणि अतिरिक्त रनचा मध्ये धावफलका 21 धावफलकावरती शेवटचा बॉल फुल लेंथ आणि दरम्यान येतोय डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हरचा गरज धावफलका आहे 21 धावा धक्के लागलेत. 3 टीम केळीचा पाडा. एका ओव्हरचा खेळ दरम्यान इथे बाकी आहे. 3 ओव्हरमध्ये 21 धावा दरम्यान इथं आला आणि आणखीन एका ओव्हरमध्ये किती बनतील प्रश्न बट मी म्हणेन की होनेस्टली लास्ट ओव्हरमध्ये मिनिमम 12 ते 15 हवे आहेत बॅटिंग साईडला तेव्हा जाऊन या मॅचमध्ये लढता येईल. जर त्यापेक्षा जर कमी बनवलं 30 किंवा त्याचा कमी जर टोटल राखलं तर ते टोटल डिफेंड करणं या परिस्थितीमध्ये फार अवघड होऊन जाईल. ट्वेंटी 21 धावा धावफलकावरती अंतिम षटक ज्ञानेश्वर दरम्यान या अंतिम षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती तयार होतात. सीताराम स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. स्विच हिटचा फटका खेळलेत आणि चांगल्या पद्धतीने खेळलेत. स्विच हिट अँड स्वीट हिट बॉल झेल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. चौकार दरम्यान इथे येतोय आणि आणखीन जर आपण पाहिलं तर येत्या 5 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. महत्वपूर्ण लढत आहे आजच्या दिवसामधली कारण जो जिंकेल तो सुपर 10 मध्ये पोहोचणार. लॉफ्ट केलाय डाऊन द ग्राउंड पॉवरफुल स्ट्रोक यस आहे लॉनला क्लिअर केलं षटकार. मिडल फेस मध्ये अडचणी बट त्यात नंतर आता ही सुखाची वेळ आलेली आहे केळीचा पाडा टीम साठी कारण 2 चांगले फटके धावफलक 31 आणि ऑफ स्टंप वरती चालून गेले होते बट लो फुल टॉस होता. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्टच नाहीये. डॉट बॉल दरम्यान ते येतोय आणि हीच गोष्ट आता त्रासदायक कारण एक एक बॉल महत्वाचा आणि जर निर्धाव चेंडू येत असेल तर ते त्रासदायकच आहे. नेक्स्ट बॉल आता स्विच हिट बट फिल्डर आहेत कॅच पकडली जाईल. सफलता इथे मिळेल आणि बॅटर दरम्यान बाद झालं. सीताराम धक्का हा लागलाय चौथा. सफलता मिळाली. धक्का लागला हा चौथा आणि बॅटर विजय क्रमांक 6 वरती आलेत. क्रमांक 6 वरती विजय 2 चेंडू आणखी बाकी येते या पहिल्या 17 मध्ये. नेक्स्ट बॉल येता क्षणी पूल करण्याचा प्रयत्न बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट इथे आला नाहीये. येतोय डॉट. एकंदरीत पहिल्या 2 चेंडूवरती जेव्हा 2 बाउंड्री झाल्या होत्या असं वाटलं की आता इथनं 40 धाव्यांपर्यंतची वाटचाल होऊ शकते बट तिथनं धावफलक थांबलं कारण डॉट बॉल विकेट डॉट बॉल आणि त्यानंतर हा शेवटचा बॉल या पहिल्या 17 मधला. स्टेप आउट झालेत बट येतो हा देखील डॉट आणि काय कमबॅक राहिला ज्ञानेश्वरचा कारण चौकार षटकार आणि त्यानंतर 3 डॉट 1 विकेट
आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त 31 बनवण्यात आलं आणि 32 धावांचा टार्गेट इथे सेट केला टीम केळीचा पाडा टीमने अगेन्स्ट टीम पोकळ्याची वाडी. उद्याचा जो शेड्यूल आहे त्याची माहिती मी पोहोचवतोय. उद्याचा जो शेड्यूल आहे त्याची माहिती मी पोहोचवतोय. पहिला सामना ठीक 9 वाजता रिपोर्टिंग करा. गावदेवी स्पोर्ट्स ढाडरे त्यांचा अगेन्स्ट जय गणेश सारमाळ. त्यानंतर वाफीपाडा त्यांचा अगेन्स्ट कोळी टायगर बामणे. त्यानंतर शरण्य 11 अवकडवाडी त्यांचा अगेन्स्ट मी कोयळेकर. शरण्य 11 अवकडवाडी त्यांचा अगेन्स्ट मी पोथलेकर बी. त्यानंतर दोऱ्याचा पाडा त्यांचा अगेन्स्ट तांबडमाळ बी. त्यानंतर जय श्रीराम चिंपाडा त्यांचा अगेन्स्ट कोळी राजा अंबरजे. अशी लढत पाहायला मिळणार आहे. उद्याचा हा शेड्यूल आहे. सर्व टीम्सला नम्रतेची विनंती, योग्य वेळेवरती हजर राहा हीच अपेक्षा. पहिलं सत्र समाप्त 32 करायचं आणि आदिवासी सरपंच दशक 20-25 सुपर 10 मध्ये क्वालिफाय होणारा तिसरा संघ कोणता असेल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सेकंड इनिंग मध्ये मिळेल. आणि सेकंड इनिंगला जेव्हा सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण आवाज ऐकूया विकीजी शेवाळे यांचा. धन्यवाद. या 24 बॉल 31 नक्की 32चं टार्गेट आहे. 24 बॉल 32चा टार्गेट. चला सलामीर पाठवायचे पोकळ्याची बडी संघ. विनंती करतो रामायण पोकळ्याची बडी संघ सलामीर पाठवायचे आहेत. क्वालिफायचा सामना, शेवटचे इनिंग, शेवटचं सत्र, शेवटचे मॅच सुपर 10 मध्ये कोणता संघ दाखल होईल याच्यासाठी लागलेली चुरस. चला बॅटर पाठवायचे. विनंती करतो रामायण पोकळ्याची बडी संघ बॅटर पाठवायचे लवकरात लवकर. नामदेव आणि नक्कीच पाहुशाल ज्ञानेश्वर इस्लामीर जोडी. 24 बॉल आणि 31चं समीकरण आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नितेश. सामने होती सुरुवात सेकंड इनिंगला. नक्की तर 24 बॉल 31 बनवायचे आहेत. गोलंदाज सज्जड नितीश. नामदेव बॅटिंगला. नॉन स्टनर ज्ञानेश्वर. ही जोडी पाहायला मिळते. रामल पोकल्याची बडी त्यांना फाईट दे. विघ्नहर्ता केळीचा पाडा. त्या दिवसामध्ये नक्कीच पाहुशाल योगेश जुगरे आणि टीम. तर त्यांच्या आगीच नक्कीच रामा पोकळा यांचा संघ पाहायला मिळतोय. रामल पोकल्याची बाडी. जबरदस्त खेळ राहिला गेलाय दोन्ही टीमचा. पहिलाच बॉलवरती बिगिट करण्याचा प्रयत्न. चांगला फटका पाहायला मिळतो. फटका एकजूट लाजवाब आहे. फटका निघून चाललाय सीमा रेषा पार. मिलेंगे 4 तो बेडोगा पार. यावेळी मात्र बॅटरच्या बॅट मधून आलाय 4 चौकार. येस थँक्यू. पहिलाच बॉल मध्ये नक्कीच पावसाला आक्रमकता दाखवली गेली. धाव फलकावरती 4 ऑन द बोर्ड. 4 धावा धाव फलकावरती. पुढील बॉल गोलंदाज सज्जन नितीश. कुटबाचा बॉल. याही बॉल वरती चांगला फटका. इथे मात्र शोधलाय गॅप लावलाय. बॉल चाललाय दन करत. ओटीटी ओव्हर द टॉप आणि जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. आक्रमकता दाखवली गेली नामदेवच्या बॅट मध्ये. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत पोकळ्याची वडी संघाकडनं. बॅक टू बॅक 2 चौकार. येईल का तिसरा. आक्रमकता दाखवली गेली. बॅटर नामदेव पुन्हा एकदा आडवा बॅटने स्लाइस केलं. फटका पाहू शकता. थोडंसं फंबली. एक सिंगल कम्प्लीट डीप मध्ये क्षेत्रक्षक येत आहेत.
एका सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पुढे जाते 9 आकड्यावरती. जबरदस्त क्रिकेट विथ सेन्सिबल क्रिकेट विथ कॅल्क्युलेटचा वापर मात्र नक्की रामा 11 पोकळ्याची पुढे संघाकडनं नामदेवच्या पाठमध्ये नक्की चांगली बॅटिंग. 9 धावा आल्यात. 3 बॉलचा खेळ झालाय. मात्र चांगला बॉल पूर्णपणे बीट केले गेले फलंदाज ज्ञानेश्वरला. धाव फलकावरती 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. दरम्यान पुढील बॉल नितीश बॅटिंगला ज्ञानेश्वर राऊंड द विकेट. इथे नक्कीच पाहू शकाल डायरेक्ट हिटचा प्रयत्न नक्कीच नाहीये परंतु मात्र धावचे सुद्धा होणार. TRS थर्ड अंपायरना मात्र नक्कीच आमंत्रण दिले गेले. अजितजी पुत्रन सर हे मात्र चेक करतील. तिसऱ्या पंचांची मदत घ्यावी लागेल. या सेफ आहे बॅटर नॉट आउट. पुढील बॉल नितीश बॅट मात्र फिरवली होती. आई म्हणलं नक्की त्या बॉलनं बॅटचा संपर्क झाला नाहीये. चांगली गोलंदाजी निकी नितीश. पहिला 2 बॉलचा विचार केला तर 2 चौकार आले होते. त्यानंतर मात्र जबरदस्त पलटवार पाहायला मिळतोय. धावसंख्या 9 पाहायला मिळतोय. गेले षटक जबरदस्त राहिलं. 9 धावा आल्यात. 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. टार्गेट नक्कीच आहे 32चं 32चं. 24 बॉल 32चं टार्गेट. त्याच्यामध्ये 9 आल्यात पहिल्या ओव्हर मध्ये. यस गोलंदाज अजय यार बॅटिंग मार्क मध्ये फलंदाज पाहायला मिळतोय. नामदेव इथे मात्र वाईट बॉलच्या सहीने धाव 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पुढील बॉल पुणे गोलंदाज अजय शॉर्ट ऑफ बॉलवरती शॉर्ट ऑफ फुट कसा जवायचा होता तिथे मात्र फटका फसलाय. झेल मात्र कॅरी होतोय. फलंदाज नामदेवचा खेळ संपलाय. त्याच्या बॅट मध्ये नक्की 2 चौकार आले होते परंतु मात्र नक्की त्याला मात्र नक्की परतावं लागलं गेलंय. चांगला पलटवार पाहायला मिळते गोलंदाज. चला बॅटर लवकर पाठवायची विनंती करतोय. अर्जुन पोकळा हा फलंदाज पाहायला मिळतोय. जबरदस्त फिल्डिंग सुद्धा आजच्या दिवसामध्ये या खेळाडूने मात्र नक्की नाव गाजवलंय. अप्रतिम फिल्डिंग सुद्धा नक्की लाजवाब राहिली गेली या अर्जुनच्या माध्यमातून. पण तो बॅटिंग कशी करेल कारण नक्की पावसाल क्वालिफायचा सामना आहे मित्रांनो. पुढील बॉल इथे मात्र नक्की चांगला बॉल वापर केला होता. थोडासा मागे टाकला परंतु नक्की पडल्यानंतर थोडासा बाहेर निघताना पाहायला मिळाला. आउट स्विंग पाहायला मिळाली. धाव फलकावरती पाहायला मिळते नक्की 10 अजूनही 22 धावांची गरज. पुढील बॉल गोलंदाज पुणे अजय हाफ ट्रॅकरचा बॉल इथे मात्र बॅटच्या टोला लागलाय. बॉल 30 सर्कलचा इल्स क्षेत्ररक्षक तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. एका सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळते आहे. 11 धावा धाव फलकावरती.
त्यामुळे पुढील बॉल अजय. इथं बॅटची लागली लीडिंग एज. बॉल निघून चाललाय. लॉंग स्टॉप नॉन स्टॉप बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. ही आउटफील्ड खूपच फास्ट आहे मित्रांनो. गोठेकरचं मैदान भरपूर मेहनत घेतलेली आहे. संपूर्ण आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेकर संघाने मात्र नक्की त्या मंडळाने करून दाखवले. जिथे ग्राउंड नव्हतं तिथे ग्राउंड करण्याचं काम मात्र या गोठेकर ग्रामस्थांनी केले गेले. संपूर्ण आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेकर चांगलं मैदान पाहायला मिळतं मित्रांनो. कारण मैदान नव्हतं. सतत नक्की गवी खाडे विद्यालयाचा प्रॅक्टिस करत होते त्या मैदानावरती. गवी खाडे विद्यालयाच्या मैदानावरती पण तो आता मात्र घरचं मैदान बनवलंय. भरपूर मेहनत घेतलेली आहे. अपरंपार कष्ट. यावेळी मात्र लगेच बॉल फेकून दिला गेलाय. शॉर्ट ऑन पुल वरती शॉर्ट ऑन पुल बॉल केलाय गुल. बॉल निघून चालाय सीमा पार. येतोय षटकार. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबडी या दादाचा. आहे अध्यक्ष भारी सरपंच. नेसरच्या बॅट मध्ये नक्की चांगलासा षटकार पाहायला मिळते. धावसंख्या नक्की भरकन पुढे जाते 21 याकडे वरती. पुढील बॉल पुन्हा एकदा अजय. बॅटिंगला ज्ञानेश्वर. पुन्हा एकदा टाकलेला बॉल. यावेळी मात्र नक्कीच पाऊशाल झेल मात्र कॅरी होईल का. इथे मात्र झेल मात्र कॅरी होतोय. बॅकमेट स्क्वेअरला क्षेत्रक्षक होते. स्क्वेअरला करणार नाही चुकी. फलंदाज गॉड ज्ञानेश्वर. पादिरचा खेळ मात्र संपलाय. दुसरा धक्का पाहायला मिळतो नक्की रामा 11 पोकल्याच्या वडी संघाला. नवीन बॅटर बॅटिंग मार्क वरती. प्रवीण भगत जातोय. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. नक्की निलेश हा गोलंदाज पाहायला मिळतोय. येस 12 बॉल 11 धाब्यांची गरज. 12 बॉल 11चं समीकरण असेल. 12 बॉल 11 धाब्यांची गरज. येस गोलंदाजी मार्क मध्ये निलेश. बॅटिंग मार्क मध्ये अर्जुन. इथे मध्ये रिवर्सचा फटका. प्रॉपर कनेक्शन. स्विचिटचा फटका. बॉल निघून चाललाय. थर्डमॅन रिजनला बीट करत बॉल निघून चाललाय सीमा पार. जबरदस्त बॅटिंग. ताकदीचा भरपूर वापर केलाय. बॉटमचा भरपूर वापर. स्विचिटचा फटका मात्र सक्सेसफुल ठरला गेलाय. रामा पोकळा यांच्या चेहऱ्यावरती नक्कीच स्मित हास्य आहे. यात मात्र शंका नाही आहे. कारण नक्कीच एक एक शॉट खेळतायत. रन्स वाढतायत तसे त्यांच्या चेहऱ्यावरती नक्कीच स्मित हास्य येत आहे. यात मात्र शंका नाहीये. धाव फलकावरती 25. 7 धाब्यांची गरज. पुढील बॉल. लाऊड अपील केली होती. धाव फलकामध्ये नक्की पाहायला मिळतात 25 धावा. 7 धाब्यांची गरज. कुठेतरी संघर्ष करत आहे योगेश जोगरे टीम. अर्थात केळीचा पाडा. परंतु नक्की धावा मात्र नक्कीच पाऊशाल जास्त बनवलं नव्हतं. टार्गेट मात्र 32च आहे. पुढील बॉल. इथे मात्र नक्की स्टेप आउट झालेला फटका. डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतो. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्र येत थोडं फुटबॉल स्टाईलने बॉल मात्र नक्कीच अडवला जातोय. दोन धावा कंप्लीट. या दोन चसांनी धावसंख्या पुढे जाते 27 याकडे वरती. 5 धाब्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. 5 धाब्यांची गरज. 9 बॉल 5चं समीकरण आहे. सलग नक्की 6 दिवस शहापूर तालुक्यातील संघ पाहायला मिळतील. त्यानंतर 4 दिवस 40 टीम्स हे शहापूरच्या बाहेरच्या पाहायला मिळतील. रिवर्सचा फटका. प्रॉपर कनेक्शन. अर्जुन नाव आहे माझं. अर्जुनच्या बॅट मधनं नक्कीच येतोय हा चौकार. 1 धाब्याची गरज. रामा पोकळा यांचे पाहू शकाल यांचा संघ आहे. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक असोसिएशन शहापूर तालुक्याच्या नक्कीच अध्यक्ष आहेत. आणि त्यांचा संघ आज मात्र पाहू शकाल प्रबल दावेदार सुपर 10 मध्ये पोहोचण्यासाठी फक्त 1 धाव दूर आहे. अर्थातच रामा इलूम पोकळ्याची वडी संघ. पुढील बॉल. चांगलासा फटका. टॅप केले बॉलला. इथे मात्र अभिनंदन टीम. अर्जुनचा जल्लोष आहे. कारण आपण नक्कीच पाहू शकाल
आदिवासी सरपंच चषकामध्ये नक्की नाव कोरले सुपर 10 साठी. नक्कीच पाहू शकाल हा जल्लोष आहे पोकळ्याची वाडी संघाचा. अभिनंदन टीम रामा पोकळा आणि टीम. अर्थातच नक्कीच मॅन ऑफ द मॅच पाहायला मिळतोय. नो डाऊट अर्जुन. चला यायचंय अर्जुन आपण लवकर. चल अर्जुन लवकर धावत यायचं आपण. येस नक्कीच आजच्या नक्की दिवसाला लागतो फुल स्टॉप. आजचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसामध्ये